तळ्याचं पापलेट आणलंय, ते उरलेलं बनवायचं आहे. कापून घ्यायचं मधून. आता ह्याच्यामध्ये ना मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चिंच असे सगळं मिक्स केलंय आणि आता हे लावून घ्यायचं पहिलं सगळं आणि नंतर मग वाटण करायचं. सगळं लावून घ्यायचं म्हणजे त्याला थोडा वेळ ठेवायला मिळेल. आतमध्ये पण व्यवस्थित भरून घ्यायचं शेवटपर्यंत. कारण का मोठं आहे ना ते, नाही तर मग लागलं जाणार नाही त्याला. डोक्याकडल्या भागाला पण थोडंसं टाकायचं असं इकडून. हे पूर्ण मासा शेवटपर्यंत कापला गेला. असा कापला गेला तरच तो चांगला लागतो. झाला आता लावून. आता वाटणाची तयारी करूया. तेल टाकूया. तेल जास्ती पण नको, नाही तर मग ते वाटण सुटलं घरी. आलं लसूण मिरची आतमध्ये जरा परतून घ्यायचं म्हणजे शिजलं जाईल वाटण चांगलं. हे थोडं लालसर करून घ्यायचं आणि मग मिक्सरला लावायचं. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. मिरची तर आहे म्हणजे तिखट आहे. थोडा पाहिजे तर मसाला घातला तरी चालेल. जर तिखट जास्ती पाहिजे असेल तर नाही मिरची जास्त घालायची. कोथिंबीर घेतली, मिरची, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये मीठ टाकले म्हणजे ते वाटण आणणे नाही लागले. हळद असल्यामुळे पिवळा पण आला वाटणाला मस्त. हिरवं पिवळं वाटण छान दिसतं. याचं वाटण तयार झालंय. हे पापलेटमध्ये आतमध्ये भरून घेऊया. आणि आता हे मिक्स करून घेऊया. मीठ, मसाला, हळद आणि पीठ आहे तांदळाचं आणि ह्याच्यामध्ये आता जरा रवा टाकून घेऊया.
चांगलं गरम झाले. आता पापलेट टाकूया त्याच्यामध्ये. तेल टाकताना करायचं. आता भरलेले पापलेट तयार झालंय आणि पापलेट थाली, मटण थाली मिक्स एकच थाली, रावण थाली बनवली आम्ही. आणि आता खायला सुरुवात करा. बघा कशी झाली सांगा. आणि पापलेट मोठं होतं सांग. हो 2 किलोचं पापलेट होतं. आणि वाटण लागले का बघा आतमध्ये. ताई तुम्हाला आवडलं? हो हो छान झाले. भरलेलं पापलेट छान एकदम छान. राज तुला आवडलं? चांगलं आहे. हो हो तुम्हाला? एकदम प्रांजली तुला? हो एकदम छान.